18 पकड जाती 12 बोलतेदार एकत्र येऊन स्वराज्य निर्माण उभा केलं। अष्टप्रधान मंडळ असेल, गणिमी गावा असेल, अंधारातून वाट असेल, शाही सिंगाची बोटं छाटली, औरंगजेबाच्या हातावर तुरी दिला, अग्र्यातनं सुटका केली। अरे भले भले वेडे माझ्या राजानं चुटकीत मिटवले, पण जीव होता मावळ्यावर। जेव्हा तह करायचा गड किल्ल्यांचा, पुरंदरच्या तहाच्या वेळेस आऊसाहेबाला सांगितलं राजानं, या गड किल्ल्याच्या नादात लय मावलं गमावलं मी आऊसाहेब, या गड किल्ल्यांच्या नादात भरपूर मावळे गमावले मी। असा प्रत्येक मावळा जर जात राहिला, असा प्रत्येक मावळा जर जात राहिला, मग तानाजी मालुसरे असला, बाजीप्रभू देशपांडे असला, अरे असे मावळे गमावले मी आऊसाहेब। असा प्रत्येक मावळा जर माझ्यासाठी जात राहिला तर स्वराज्य जिंकून तरी काय करू, गड किल्ले गेले तरी चालतील पण मावळे टिकले पाहिजे। या मावळ्यावर जीव ओतला म्हणून मावळ्यांना प्राणपणाला राजासाठी लावला, केला पुरंदर जात। मावळे म्हणायला लागले, राजा नका, या गड किल्ल्यासाठी प्राणपणाला लावला, किती मावळ्यांनी जीव दिला, असे गड किल्ले हातात नका देऊ त्या मुघलांच्या। राजाने सांगितलं, अरे गेलेले गड किल्ले पुन्हा आणील हा विश्वास आहे, दुपटीनं आणील, पण आता देणं गरजेचं आहे। विचार कौशल्य, कुठं नमतं घेतलं पाहिजे, कुठं नमतं घेतल्यावर आपलं चांगलं आहे। नमतं घेणं याचा अर्थ स्वाभिमान घाण टाकणं नाही, विचार कौशल्य। दरवेळेस तोंड वर करून चलून जमत नाही, कधी कधी लागतं, कुठं कुठं नमतं सुद्धा घेतलं, दिले गड किल्ले। स्वराज्य रक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती, स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती, घेऊन भगवत हाती, घेऊन भगवत हाती सुराज्य घडविण्यासाठी, घेऊन भगवत हाती सुराज्य घडविण्यासाठी। आई शिवाई आईची शिवाई देवीचं मंदिर आहे, ते शिवनेरी गड किल्ल्याच्या खाली आहे। आई शिवाई आईची जाई, आशीर्वाद हो पाठी, आई आशीर्वाद हो पाठी। दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती। शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती। दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती, 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 दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती। शिवजयंती करता कंटाळा आला तुमच्या जयंत्यांचा, अहो त्यांना सांगा, अरे जगलो त्यांच्यामुळं, मग त्यांच्यासाठी मरायला हरकत काय आहे? अरे नाही त्यांच्यासाठी प्राणपणाला लावता आला तर कमीत कमी शिवजयंती करणं माझा अधिकार आहे, ते माझं कर्तव्य आहे। मी 365 वेळा जरी केली ना तरी कुणी अडवायचं बात नाही, कारण ती राजाची जयंती आहे। वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली। माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली, महाराजांची जयंती आली, शिवरायांची जयंती आली। कोणी विचारलं कोण होतं शिवाजी राजा, सांगा त्याला। अरे बारक्यातल्या बारक्या समोर जरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणला की जय निघतं त्याच्या तोंडात। माझा राजा देव जरी नसला तरी आज देवळा देव माझ्या राजामुळे आहे, म्हणून देवापेक्षा कमी नाही माझा राजा। गड किल्ले मंदिरासारखेच आमच्यासाठी शिवजयंती राजा
कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची पाठी, कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची पाठी. नाव ऐकून छत्रपती वाट्या सैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती वाट्या सैतानाला भीती. राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात राणी, राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात राणी. माझ्या देवाची, माझ्या राजाची, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंधर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. माईकला सुद्धा कळलं राजाचं नाव आहे, थोडा वेळ घुमला पाहिजे. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. काय ताकद आहे नुसती नावात. शिवाजी जरा उलट नाव घ्या, जीवाशी. प्रेमाने वागला तर जीवावर खेळून जीव वाचवणार, उघड वालट गेला तर जीव ठेवीन याची गॅरंटी. जीवाशी येणार शिवाजी. अधिकार महाराजांचा. जय म्हणे जा. काय काय माणसं मलाच म्हणतात लयच उतू येते ग, भांडवल करते काय. कौतुक है रे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच, नशाही तेच आहे. कारण माहित आहे जर राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती, विचारावं लागलं असतं. जहापना जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बाबाचे ठोके दिले असते, कीर्तन करतोय हे त्यांच्यामुळे हो. अहो मी कौतुक करते, माझी काय पात्रता आहे. जगाचा मालक सुद्धा जन्माला घातल्यावर कौतुक करत असेल, हा अधिकार राजाचा आहे. तुकोबा सांगतात आम्ही कोण कौतुक करणार आहे. तयाचा हरी कवाट देवा, तयाचा हरी कवाट देवा, दयाचा हरी कवाट देवा, दयाचा हरी कवाट देवा. कुळी कन्या बोट होती देशात वेग, कुळी कन्या बोट होती देशात वेग, होती देशात वेग, कुळी कन्या बोट होती देशात वेग. दयाचा हरी कवाट देवा, दयाचा हरी कवाट देवा, दयाचा हरी कवाट देवा, दयाचा हरी कवाट देवा. पण महाराज हे सगळं जर आमच्यात रुजवायचं असेल, आम्हालाही हिताला जागायचं असेल तर फक्त त्यांचं कौतुक करून चालणार नाही. त्यांनी काय केलं हेही सांगा, मार्गही सांगा. सोपे वर्म आम्हा सांगितले. वर्म याचा अर्थ मार्ग, साधन. कर्म जे साधायचं आहे आणि वर्म जे साधण्यासाठी साधन वापरलंय. मग साधन एकच आहे, नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे. सोपं आहे हरी उच्चारणी, देवाचं नाव आहे. कसंही घ्या. मला सांगा, विष प्रेमानं पिलं मग मरत नाही का? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? नांदुरकी कर, घरी गेल्यावर ट्राय करा, सकाळी कळतंय. थांबा, सुतक पडन, राहू द्या. तो मारणारच आहे. प्रेमानं पिलं काय, रागानं पिलं काय. तसं भगवंताचं नाम पुण्य देणारच आहे. संसारात घेतलं आणि परमार्थात घेतलं काय, त्याचा अधिकार तेवढा. नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नामे विठोबा नमवू, नामे विठोबा नमवू, नामे विठोबा नमवू. नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबा
घ्यायचं नाही, तिथं बसलो घ्यायचं नाही. अखंड चिंतन ते करा दे 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 असन ते करा दे 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 असन ते करा दे 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 असन ते करा दे 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 नाम दे जीवन प्रकट पसारा जीवन प्रकट पसारा नाम दे जीवन प्रकट पसारा जीवन प्रकट पसारा नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण. जसं जमेल तसं पण करावे एवढीच विनंती आहे. पण आता हे कसं करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर काहीतरी साधन लागेल ना. आम्ही संसारिक आहे, आम्हाला शास्त्रवेद कळणार आहे का नाही दादा. मग तुम्हाला सार सांगतो गीता भागवत. हे श्रवण करा, तुम्हाला देवाच्या नामचिंतनाचा अधिकार कळेल, प्रेम कळेल, याचा आत्मीयतेचा भाव कळेल. मग माझे तुकोबा सांगतात काही नाही देवा आम्हाला कळावं. गीतेचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी सांगावी ती गीता आहे. जी जगायचं कसं शिकवतंय. भागवत मोक्षाचा मार्ग सांगतो. शुकाचार्य परीक्षित राजाला 7 दिवसात मोक्षाचा मार्ग सांगतात. अगदी त्याच अनुषंगाने आम्हाला कसं करावं हे या धर्मग्रंथातनं कळतं, म्हणून वाचावं. नाही काही जमलं तरी महाराज एकतरी ओवी अनुभवावी. मग कसं आहे ना, सारा सार विचार इथे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार. इथे सारा सार विचार हरिपाठ. हे सगळा विचार करायचं काम हरिपाठाचं आहे. महाराज काही नाही जमलं तेवढं तरी करावं. मी म्हणते काहीच नाही जमलं विठ्ठल विठ्ठल तरी बोलावा, पाहावा, करावा, जसं जमेल तसं. पण अखंड चिंतन विठोबाच. काय झालं हो एवढं केलं तर. तुकोबारासारखे अधिकारी पुरुष म्हणतात तरी माझ्या दैवा काय करायचंय. फक्त महाराज भगवंताचं नामचिंतन. दोन्ही हात वर करा प्रेमाने. वा दोन्ही सगळे 2-4 राहिलेले. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. रामचंद्र की. तुम्हाला खाली कोणी घ्यायला सांगितलं असं ते घेतले तर घ्या है ना. असं की तुम्ही ऐकायला बसले का. बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. जे सुरुवातीला आलते तेच कीर्तन ऐकाय आलते. 10-15 पुरुष 4-5 माय मावल्या. बाकी जे आवाज ऐकून आले ते कीर्तन ऐकाय नाही आले. ते एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची नाही. खरंच आहे तुमचं. आधी माणसांनी यावं मग महाराजांनी यावं आहे की नाही. आता उलटच आहे. जगच उलट आहे म्हणा तर हे कसं सरळ होईल. इथं कारभारच उलट आहे हो. इथं कसं आहे ना महाराज, पहिलं आहे ना माणसं लई होती जीप कमी होत्या. मग माणसं जीपवाल्याकडे जायची, जीपवाल्याला विचारायची कुठं चालली गाडी. आता जीपालाही झाली आणि माणसं कमी झाली. आता जीपवाली माणसाकडे जाऊन विचारतात कुठं जायचं तुम्हाला. तशी गत आहे आमची महाराज बरं का. आता कीर्तनकार विलय झाले त्याच्यामुळे जरा अवघडच आहे. असू द्या. पण कीर्तनकार लहान मोठा असं काही नसतो बरं. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येऊ नका. कीर्तन आहे हे फार सामर्थ्याचं आहे म्हणून कीर्तनाला या. नामदेव पायरी झाडणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय. माझ्या पांडुरंगाच्या नजरेत दोघाचा अधिकार सारखाच आहे. तुम्ही माळकरी नसाले नाही काही फरक पडत नाही. भाव महत्वाचा आहे. त्याच्यामुळे हा महाराज गाजलेला, हा नावाजलेला, ह्याचं नाव मोठं. महाराज फक्त महाराजच असतो. महाराज फक्त हरिभक्त परायणच असतो. बाकी लावलेले सगळ्या पदव्या खोट्या आहेत. मग तुम्ही जी टॉकीज फेम लावा,
तुम्ही संत लावा, तुम्ही महंत लावा, तुम्ही विनोदाचार्य लावा, तुम्ही हिंद केसरी लावा, तुम्ही राष्ट्रीय कीर्तनकार लावा, आंतरराष्ट्रीय लावा, मी म्हणते परराष्ट्रीय लावा, कुठलाही लावा, कीर्तनकार एकच असतो, हरिभक्त तो दास असतो. याच्यातच त्याची महानता आहे, नम्रता आहे. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्याच्याकडे नम्रता नाही त्याचा परमार्थ जगाच्या मालकापर्यंत पोहोचत नाही, हे सामर्थ्याने लक्षात ठेव. नम्रता असं आयुष्यात काही नाही लागत. नम्रता म्हणजे नम्रता, नम्रता नाही, नम्रता माझा सारखा. तुम्ही नम्रता नावाची बायको करता म्हणून नम्रता, तशी नम्रता नाही. नम्रता याचा अर्थ आम्हाला कळावं की तो मालक आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी मोकाशी मालक उभासे विठेवर. तुम्ही संत मायवान एवढा उपकार करा, न्यामजतीवरी दाखवा दिनाचा सोयर. मग ज्याच्यामुळं आम्हाला देव भेटेल त्या प्रत्येकाच्या चरणावर आमचं मस्तक आहे. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. माणूस आहे का तो? संत आहे का तो? मग कोण आहे? देवाला आणण्याचं वाहन आहे. अहो मी म्हणतो पक्षी असू द्या, पण जगाच्या मालकाला वाहतोय. ठेवी वेळो वेळा डोई, वेगळ्या नावात हारी, नावात हरी. अधिकार कोणी असू द्या, हे सगळं करण्यासाठी आम्हाला थोडंसं ज्ञात असणं गरजेचं आहे. म्हणून काही नाही देवा, फक्त तुझं नामचिंतन जसं जमेल तसं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ओम साईनाथ भगवान अपने माता पिता बोलो रे भाई सब संतन की. जर अधिकारी माणसं सेवा करायची इच्छितात, पार हा अभंगामध्ये तुकोबारा सांगतात. गोकुळच्या सुखा अंत पार, तरी माझ्या दैवा इथे पूर्ण विरामच नाहीये. एवढं माझं भाग्य असेल जर मला त्या संततीच्या मायबापाची, त्या कुळाची, त्या वारकऱ्याची, त्या वैष्णवाची सेवा करता आली. व्यक्तीची नाही बरं, व्यक्तीच्या परंपरेची, व्यक्तीच्या कुळाची, व्यक्तीच्या मायबापाची. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास सर्व युवा मंडळी नांदूरकर बरोबर ना, युवा नांदूरकी ग्रामस्थ आयोजित म्हणजे युवा मंडळीच्या माध्यमातून विवेकानंद स्वामी सांगतात, तरुण याचा अर्थ जो देशाला तारून नेतो तो तरुण असतो. कारण देशाला तारायची ताकद त्या तरुणात असते. महाराज सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तो धर्मातच शोभून दिसतो, धर्माच्या कामातच चांगला दिसतो. मला सांगा, देवघर आहे तुमच्या घरात? देवघर पूजा करता, फुलं वाहता, ताजी का शिळी वाहता? ताजी शिळा आला तर काय करता ग माय? बाजूला काढता. विचार करा माय, देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला सगळे म्हातारे बसवता.
आहे की नाही? देव उठणार आहे काय? अभंग कळत नाही एवढंच कळत रे. काम आहे मोठ्या माणसांचं, नातवाला हाताला धरून बळजुबरी का व्हायना काकड्यात बसवायचा. अहो लहानपणी आवड लागली की पुन्हा सुटत नाही हो. आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज जीवन आहे ज्याला भजन आवडत नाही. आयुष्यात सगळ्यात लाजीरवाना माणूस आहे ज्याला देव कळत नाही. आणि आयुष्यात सगळ्यात कौतुक आहे त्या व्यक्तीचं ज्याला ज्ञानोबा तुकोबांची आवड आहे. तयाचा हरिक वाटेल अधिकार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणानं काकडानं हरिपाठ करावा. माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासानं सांगते ही लेख तुम्हाला. उगच तुकोबार आहे म्हणत नाहीत तरी माझ्या दैवा पारे नाही. अधिकार आहे. नांदुरकीकर सर्व युवा मंडळी कौतुक करावं. अगदी सुंदर नियोजन केलं. गावाला शोभेल, पंचक्रोशीला लाजवेल इतकं सुंदर नियोजन